शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश संयोजक चंद्रशेखर भोयर यांच्या पुढाकाराने शिक्षक महासंघाने टीईटीच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। या संदर्भात शिक्षक महासंघाने श्रमिक पत्रकार भवन राजापेठ अमरावती येथे 20 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता एक पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेत भोयर यांनी टीईटी निर्णयामुळे शिक्षकांवर होणाऱ्या परिणामांवर प्रकाश टाकला। त्यांनी सांगितले की हा निर्णय शिक्षकांच्या हक्कांवर अन्याय करणारा आहे, म्हणूनच या विरोधात कायदेशीर लढा देण्यासाठी महासंघाने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे। नमस्कार, मी चंद्रशेखर भोयर। आज आपल्या सर्वांना माहित आहे की 5-6 दिवस अगोदर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला। तो निर्णय असा होता की भारतातील सर्व शिक्षकांना जे 1 ते 8 वर कार्य करतात त्या सर्व शिक्षकांना टीईटी एक्झाम क्वालिफाय करणे हे कंपल्सरी केलं आणि ती एक्झाम 2 अटेम्प्टमध्ये पास करायची आहे आणि जर 2 अटेम्प्टमध्ये पास झालं नाही तर त्यांच्या नोकऱ्या जातील। आणि हा फार उद्रेक वाढला। मला खूप लोकांचे फोन आले, खूप शिक्षकांचे फोन आले पूर्ण महाराष्ट्रातून। आणि मग आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं, शिक्षक महासंघाच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं। त्या पिटिशनमध्ये आम्ही नमूद केलं आहे की टीईटी ही 2013 मध्ये याचा शासन निर्णय निघाला, परंतु प्रत्यक्षात या टीईटीची अंमलबजावणी ही 2017 पासून झाली आहे। कारण महाराष्ट्रात त्याला काय म्हणतो की पदभरती बंद होती, 2012 पासून पदभरती बंद होती आणि त्यामुळे पदभरतीच नाही तर टीईटी एक्झाम घेऊन काय करणार। त्यामुळे खऱ्या अर्थानं टीईटी जी आहे ना ती 2017 पासून जेव्हापासून पवित्र पोर्टल सुरू झालं, पदभरती सुरू झाली त्या माध्यमातून, तेव्हापासून अंमलात आली। आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला तो निर्णय पूर्वलक्षी प्रभावानं लागू करण्याचं त्यामध्ये सांगितलेलं आहे। तर जे लोक 2001 मध्ये लागले किंवा 1996 मध्ये लागले, 97 मध्ये लागले, त्या लोकांना सुद्धा टीईटी कंपल्सरी केली। आता मला असं वाटतं की आम्ही ज्या पद्धतीनं हा मुद्दा घेतला आणि आम्ही सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल केलं, आमचं म्हणणं एवढंच आहे की महाराष्ट्रात 2017 पासून त्याची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी झाली आहे। त्यामुळं टीईटीचा जो निर्णय आहे तो 2017 पासून लागू झाला पाहिजे, पूर्वलक्षी प्रवाहानं हा निर्णय लागू झाला नाही पाहिजे। यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं आणि आम्ही खंबीरपणे या सर्व शिक्षकांसोबत आहे आणि आम्ही ही लढाई लढू, ताकदीनं लढू आणि जिंकू। धन्यवाद। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।